Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you and a very warm welcome to all of you. तुम्हा सगळ्यांचं उबदार असं स्वागत आहे. I pray that God may bless you this time आणि यावेळेला देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं अशी माझी प्रार्थना आहे. and He will fulfill all your heart's desires. आणि देवाने तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. Bible says, बायबल म्हणतं, delight in the Lord प्रभूमध्ये आनंद करा and He will fulfill all your heart's desires. व प्रभू तुमच्या हृदयातील सर्व इच्छा पूर्ण करेल. So you rejoice in the Lord तर तुम्ही प्रभूमध्ये आनंद करत राहा and let God do His part. आणि देवाला देवाचा भाग करू देत. Amen. आमेन. You do your part, He will do His part. तुम्ही तुमचा जो भाग आहे तो पूर्ण करा. देव देवाचं काम करेल, तुम्ही तुमचं काम करा. What I have to do, Pastor? मी काय करायचं? मी माझं काम करायचं म्हणजे नेमकं करायचं काय पास्टर? Trust on Him, नेमकं करायचं काय सांगतो? देवावर विश्वास ठेवायचा, be faithful to Him, देवाशी विश्वासू राहायचं, live for Him, देवासाठी जगायचं, worship Him. देवाची आराधना करायची. हे नेमकं करायचं Rest of the things He will do. आणि बाकीचं देवावर सोडायचं की तू बघून घेशील सगळं देवाप्पा. Amen. आमेन. Once again, I would like to remind you, परत एकदा मला तुम्हा सर्व लोकांना याची आठवण करून द्यायला आवडेल. this month, September, is a special month. हा महिना सप्टेंबरचा जो आहे तो आपल्यासाठी खास महिना आहे. Every year, दरवर्षी we have the seed of the seasons offerings. ऋतूतील उत्तम बीज आपण या महिन्यामध्ये गोळा करत असतो. And the people who give their best to the Lord, आणि जे कोणी लोक प्रभूसाठी उत्तम असं देतात, God will bless them abundantly. प्रभू त्यांना विपुल रीतीने आशीर्वादित करतो आणि करणार. So seek God and accordingly donate whatever God puts in your heart. देवाला प्रार्थना करा आणि देव जे काही तुमच्या हृदयामध्ये टाकेल त्या पद्धतीनं तुम्ही जरूर हे सत्कार्य कराल. Because on 25th of this month, तर 25 तारखेला या महिन्यामध्ये we are celebrating our 22nd church anniversary. 25 सप्टेंबर आपल्या चर्चचा 22वा वाढदिवस आहे. Amen. आमेन. And so we are going to have this special offering. आणि 25 तारखेला अनायसा शनिवार पण येत आहे. तर आपण 25, 26, 27 शनिवार, रविवार, सोमवार ऑनलाईन जे काही आम्ही तुमच्या समोर प्रस्तुत होऊ त्यामध्ये प्रार्थना पण करू. देवाला Yes. आपण धन्यवाद सुद्धा देऊ. तर तुम्ही हे लक्षात ठेवा आणि जरूर ऋतूतील उत्तम बीज देखील तुम्ही पेरू शकता. 3 days, 25th, 26th, 27th. 25, 26 आणि 27. I'm going to pray for मी all of you. प्रार्थना करणार आहे कारण ते बीज देताना तुम्ही आपली प्रार्थनेची विनंती सुद्धा त्याच्यामध्ये घाला आणि मी प्रार्थना करीन. The office will be opened from morning 9 to 6 आता every ऋतूतील day. उत्तम बीज कसं द्यायचं तर एक रीत अशी पण आहे की चर्च जरी बंद असलं तरी चर्चचं ऑफिस बंद नाहीये. चर्चचं ऑफिस रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत उघडं असतं. तुमची इच्छा असेल तर इथे येऊन सुद्धा तुम्ही ते बीज पेरू शकता. Amen. आणि नाही तर ऑनलाईन सगळे मंच आहेतच तुम्हाला माहिती आहे. How many want to be blessed today? तर आता विषयाकडे येऊया. किती लोकांना आशीर्वाद हवाय? Yes. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. We'll open our Bibles to 1 Kings chapter 19 verse 4. एक राजे 19वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. एक राजे 19:4. But Elijah went a day's journey into the wilderness and came and sat under a tree. He requested that he die. He prayed, Lord, it is enough. Now take away my life, for I am no better than my fathers. एक राजे 19वा अध्याय आणि 4थं वचन म्हणतं, पण तो स्वतः रानात एका दिवसाची वाट चालून जाऊन एका रतामाच्या झाडाखाली येऊन बसला आणि आपण मरावे असे मागत तो म्हणाला, हे यहोवा आता पुरे झाले, माझा प्राण घे, कारण मी आपल्या पूर्वजांहून काही बरा नाहीये. हे एलिया सांगतो देवाला. Praise the Lord. देवाला धन्यवाद. This is a case of depression. आणि हे जे काही आपण वाचतोय ना यालाच डिप्रेशन किंवा नैराश्य म्हणतात. This is a sure case of depression. आणि नक्कीच त्याला नैराश्य आलेलं होतं. तो डिप्रेशन मध्ये आलेला होता हे नक्की आहे. Here is a prophet named Elijah. आणि इथे हा एलिया नावाचा संदेष्टा आहे. He was so fearful and he was so lonely तो इतका घाबरलेला होता त्यावेळेला आणि त्याला इतकं एकटं वाटत होतं त्यावेळेला that he wanted to die. की त्याला मरायची इच्छा निर्माण झाली की आता मला जगायचंच नाहीये, देवबाप्पा मला मारूनच टाक आता. Enough is enough. म्हणजे आता बास म्हणजे बास. I have no desire to live. कारण मला आता जगायची इच्छाच राहिलेली नाहीये. Let me die. मला मरू दे, माझा प्राण तू घेऊन टाक. Bible says in Proverbs 12:25, नीतिसूत्र 12:25 मध्ये बायबल असं सांगत आहे, heaviness in the heart of man makes it to stoop, but a good word makes it glad. माणसाच्या हृदयामध्ये ओझं आलं तर माणसाचं हृदय असं झुकून जातं, पण आनंदाचा एक शब्द मात्र त्याला वर आणतो. नीतिसूत्र 12:25 मध्ये याचा उल्लेख आहे. Everyone from time to time experiences
disappointments in life. आणि दरवेळेला प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी कधी ना कधी असं नैराश्य आणि नाराजी येते बरं का. There are many reasons. आणि त्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात की हा माणूस एवढा नाराज का झालेला आहे. Maybe unfulfilled hopes or dreams. कदाचित त्याची स्वप्न साकार झाली नसतील, त्याची आशा अपेक्षा पूर्ण झाली नसेल, When things don't go according to plans. आणि जेव्हा गोष्टी त्याने केलेल्या योजनेनुरूप झालेल्या नाही आहेत, Or when somebody hurts you. किंवा कोणीतरी तुम्हाला वाईट वाटेल असं केलं, तुम्हाला घालून पाडून बोललं, It is normal to be disappointed. तर हे साधारण आहे की माणसाला एक नाराजी येते, वाईट वाटायला लागतं आणि तो निराश होतो. But पण you must be careful तुम्ही जरा सांभाळून राहायला हवं that you don't let the hurt, the pain, and the upsetting news की या वेदना ज्या काही आहेत किंवा नाराज करणारी जी काही बातमी आपल्याकडे येते or grief किंवा आपल्याला दुःख वाटेल असं जे काही आपल्या कानावर येतं होतं or discontentment, किंवा आपल्याला जे काय असमाधान मिळायला लागतं, you need to be careful that it does not stay in you for long. या सगळ्यांपासून आपण जपून राहायचं. ते कसं जपून राहायचं की हे सगळं आपल्यामध्ये फार वेळ राहू नाही द्यायचं. किती जरी नाराजी आली, नैराश्य Yes. आलं, वाईट वाटलं, कोणीतरी दुःख वाटेल असं केलं, बोललं, तरीही त्या गोष्टी बराच वेळ हृदयात राहू द्यायच्या नाहीत. The devil wants you to dwell upon the hurts and distresses. कारण एक तर सैतानाची इच्छाच आहे की आपण सगळ्यांनी आपल्याला जे काही वाईट वाटलंय, लोकांनी आपल्याला ज्या काही जखमा दिलेल्या आहेत, त्या सगळ्यावर आपण राहायचं आणि जगायचं. There's nothing wrong to be disappointed, as I said, आणि नाराज होण्यात काही चुकीचं नाहीये. because many things happen in our lives तर day आपल्या to day. आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. आज असं, उद्या तसं, परवा तसं, असं बरंच काय आपल्या जीवनात घडतं. तर नाराज व्हायला हरकत नाही. But पण you should see that it does not lead you to depression, त्या नाराजीतनं शेवटी तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता कामा नये, नैराश्यात जाता कामा नये. because कारण the devil wants you to be led into depression, सैतानाची इच्छा सरते शेवटी आहे की तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलं पाहिजे. and disappointment has a chance to lead you to depression. आणि एखाद वेळेला आपण निराश झालो ना की त्यातनं आपल्याला डिप्रेशन किंवा नैराश्य येऊ शकतं बेटा. All disappointment is not depression, आणि सगळी नाराजी म्हणजे डिप्रेशन नाही. because as I said, we are disappointed about many things in कारण life. जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की आयुष्यामध्ये बरंच काही होत असतं आणि त्या गोष्टींमधनं आपल्याला थोडंफार नाराज वाटतच राहतं. It can be due to loss or grief or sadness or hurts. आणि मग त्याचं कारण काही असू शकतं. आपलं काही नुकसान झालं असेल, कोणी वाईट वाटेल असं बोललं असेल, कोणी काय आपल्याला दुःख दिलं असेल, Or you may be even upset about people or नाहीतर things. काही लोकांविषयी तुम्ही फार चिडलेले असाल आणि काही गोष्टींविषयी तुम्हाला राग आलेला असेल की असं कुठे होतं का, असं कोणी वागतं का. But it doesn't really affect you पण much. त्याचा खरोखर असा फारसा परिणाम तुमच्यावरती होत नाही. Say, जरी थोडीफार नाराजी आली तरी ती चालतीये. but depression is more than that. तुम्ही जर डिप्रेशन मध्ये गेलात तर ते डिप्रेशन म्हणजे फार एक मुळावलेली बाब असते. Yes. ती नको आपल्याला. थोडं वाईट वाटलं, त्यातनं बाहेर पडलो, झालं. Because it is more than sadness or more than anger. कारण डिप्रेशन जे असतं ना, ज्याला नैराश्य म्हणतात मराठीमध्ये, आणि डिप्रेशन, ते डिप्रेशन दुःख वाटणं, वाईट वाटणं, उदास वाटणं, याच्याही पलीकडचं काहीतरी असतं ते. Because कारण when you blame yourself for something, जेव्हा होता होता तुम्ही स्वतःलाच कुठल्या तरी गोष्टीविषयीनं दोषी मानायला लागता की माझीच सगळी चूक आहे, माझीच सगळी चूक आहे, that is depression. ते डिप्रेशन असतं. तुम्ही नैराश्यात जाताय म्हणजे. And you give up and you don't want to live. आणि मग तुम्ही हार मानता आणि तुमच्या तोंडातनं मग असे शब्द निघायला लागतात की मला जगायचंच नाही, मी जगून करू तरी काय, मी मेलेलीच बरी आहे. Why is depression so dangerous? नैराश्य आणि डिप्रेशन इतकं का बरं धोकादायक Because आहे? depression may lead you to commit suicide. कारण हे डिप्रेशन तुम्हाला शेवटी आत्महत्या करायला लावू शकतं. Sometimes you hear some people say they are feeling very sad. कधी कधी काही लोकांना तुम्ही असं म्हणताना ऐकत असाल की आज माहित नाही मग मला फार उदास वाटतंय आज. You know, emotions are very tricky to quantify. कसं आहे माहिती, माणसाच्या ज्या भावना असतात ना त्या फार युक्तिशीर असतात. Because कारण somebody may say, I'm feeling sad. कोणीतरी म्हणेल की नाही मला आज उदास वाटतंय, दुःखी वाटतंय, It may be disappointment, आणि कदाचित त्याला काहीतरी नाराजी आलेली असेल म्हणून तो असं बोलतोय, or maybe it can be depression. किंवा त्याला नैराश्य आलं असेल, तो डिप्रेशन मध्ये सुद्धा असू शकतो आणि म्हणून तो असं बोलतोय. Some people have no real idea about the difference between disappointment and depression. काही लोकांना खरी कल्पनाच नाहीये डिप्रेशन आणि थोडीफार नाराजी यातला फरक काय, नैराश्य आणि थोडी नाराजी यातला फरकच काही लोकांना ठाऊक नाहीये. Amen. आमेन. When you say, I am feeling low, जेव्हा तुम्ही असं म्हणता की आज आपली गाडी घसरली बुवा, आज जरा उदासच वाटतंय, I'm
very upset about certain मी things. नाराज आहे आज, मी अपसेट आहे, म्हणजे आज नाही मला बरं वाटत आहे. I'm irritated about somebody. म्हणजे मला म्हणजे कंटाळा आलेला आहे, कोणावर तरी मला आज थोडासा संतापच झालाय. That is not depression. ते डिप्रेशन नाहीये, ते Because- नैराश्य नाहीये. If it goes away in a day or two, it is not depression. कारण एका दिवसात किंवा 2 दिवसात जर ती नाराजी तुमच्यातनं निघून गेली तर ते काही डिप्रेशन नाही. That is disappointment. मग त्याला म्हणायचं की केवळ तुम्ही नाराज झाला होता, त्या नाराजीपायी तुम्ही असं सगळं Yes. बोलला आणि 1-2 दिवसात ते गेलं तुमच्यातनं. In the morning you are disappointed, in the evening you are okay. आणि सकाळी तुम्ही नाराज झाला पण संध्याकाळपर्यंत तुम्ही ठीकठाक झाला. But anything that settles in you, पण एखादी गोष्ट जर तुमच्यामध्ये अशी आली दुःख देणारी आणि उदास करून It सोडणारी, ती continues in राहिलीच, you. ती तुमच्यात राहिलीच, तशीच राहिली. it tortures your mind. तर मग तसंच राहिल्यामुळे काय होतं, हळूहळू तुमचा मानसिक छळ व्हायला लागतो, डोकं चालत नाही. That is mood disorder. आणि मग त्याला असं म्हणतात की यांचा मूड एकदमच बिघडलेला आहे. You know, mood disorder follows lacking interest in life. आणि हे बिघडलेले जे माणसाचे मूड असतात ना, ते का असे बिघडलेले असतात, कारण की त्यांना जगण्यातच आता रस राहिलेला नाही, म्हणून त्यांचे मूड सारखे बिघडलेले आहेत. That is depression. त्याला नैराश्यच म्हणतात, त्याला डिप्रेशनच म्हणतात, That I don't want to live anymore. की आता नाहीच जगायचं, मला ह्याच्या पुढे मला जगायचंच नाही. If you see a person is not happy in his daily activities, एखाद्या माणसाला त्याच्या रोजच्या दिनचर्येमध्ये तुम्ही जर आनंदी पाहिलं नाहीत, or is getting trouble in किंवा sleeping, तुमच्या जर लक्षात आलं की ह्याला रात्रीची झोप नाहीये, or feeling sleepy too much in the daytime also, किंवा दिवसाही याला झोपच येते सारखी, or feeling restless, किंवा सारखा अशांतच असतो, or stressed up, or pain in the heart, किंवा तणावात असतो, त्याला हृदयात काहीतरी वेदना आहेत very agitated, आणि फार तो असा सारखा संतापलेला असतो or very sluggish, आणि असा म्हणजे विचित्रच झाला आता तो, and slowed down in his life, आणि आयुष्यामध्ये त्याची गती मंदावली, आता पटकनचं तो काही काम करतच नाही, mentally not focused. मानसिक रीतीनं त्याचं लक्ष केंद्रित होत You नाहीये. tell him something, he is hearing something. तुम्ही त्याला एक सांगा, तो ऐकत आहे वेगळंच, He is feeling very tired without energy, आणि काहीच न करता त्याला दमल्यासारखं वाटतंय, त्याच्यामध्ये स्फूर्ती राहिली नाही, feeling worthless, आणि त्याला असं वाटायला लागलं की माझी काही किंमतच नाही, मी तर कुणाला आवडतच नाही ना, feeling guilty, आणि त्याला दोषी वाटत राहतं, गुन्हेगारीची भावना त्याला सारखी खाते की चुकलं माझंच आहे, मीच चुका केल्या, trouble in concentration, आणि सारखं मग त्याला लक्ष लावता येत नाही एखाद्या गोष्टीकडे, or having even daily thoughts of किंवा suicide. रोज त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्या करायचा विचार येतो. That is depression. हे जी काही लक्षणं आहेत ना बेटा, ही सरळ डिप्रेशनची लक्षणं आहेत. नैराश्य ही काही थोडी नाराजी नाहीये, हा ऑलरेडी डिप्रेशन मध्ये गेलाय. Why people are depressed? माणसं का डिप्रेशन मध्ये जातात, काही One अंदाज आहे? word I will give you. काही अंदाज माणसं अशी नैराश्यात का जातात याचा अंदाज मी देतो तुम्हाला. One word. एक शब्द, Hopelessness. निराशता. Hopelessness. आशा नाही, निराशता. When there is no hope, आणि माणसाला जेव्हा आशा राहत नाही ना, he is depressed. मग तो नैराश्यात जातो. That's why म्हणून never allow depression to settle in. कधीही तुम्ही स्वतःमध्ये डिप्रेशन किंवा नैराश्य येऊ नका देऊ. नाराजी आली पटकनची ती काढून मोकळे व्हा, ते तिथे रेंगाळत ठेवू नका. Because त्रास होईल. depression is a fearful thing. कारण डिप्रेशन फार भीतीदायक गोष्ट आहे बरं का, It disorients a person. आणि एखाद्या माणसाला अस्त व्यस्त करून सोडतं डिप्रेशन. That's why hope is the greatest blessing for a person who enters depression. मग आशा जी आहे ना, ती आशा एक फार मोठी बाब असते. एखाद्या डिप्रेशन मध्ये किंवा नैराश्यामध्ये गेलेल्या माणसाला आशा देणं हे फार मोठी बाब आहे. But who can give real hope? पण मग खरी आशा देणार कोण आहे का, कोणाकडे खरी आशा कोण देईल? खरी आशा Nobody on this earth can give you real hope. या जगात खरी आशा कोणीही देऊ शकत नाही. म्हणायला ते लोक म्हणतात उम्मीद पे दुनिया कायम है, लेकिन वो हाँ. सच्ची उम्मीद देगा कौन? वो देने वाला भी तो कोई हो. You need assurance. तुम्हाला एक खात्री पाहिजे, You need strength. तुम्हाला ताकद पाहिजे, And only God can give you आणि strength. हे सगळं देणारा देवच आहे. देवच तुम्हाला ती शक्ती, ती ताकद, ते सगळं देऊ शकतो. God is the strength of my life and my portion forever. देव माझ्या जीवनाची ताकद आणि माझ्या आयुष्याचा कायमचा वाटा आहे. Say, I told you it is normal to be sad at times, hurt sometimes. आणि मी तुम्हाला Temporarily. सांगितलं की कधी कधी थोडंसं वाईट वाटणं, थोडंसं दुःखी वाटणं, थोडंसं नाराज होणं ठीक आहे, तात्पुरतं. Like when you are facing hard times, की समजा आपल्या आयुष्यात काही अवघडच काळ आलाय, or when you are having strife with your किंवा spouses समजा आपल्या नवरा बायको बरोबर आपली काही भांडणं होत or आहेत, parents. का वादिवाद होत आहेत, का आई वडिलांबरोबर खटके उडत आहेत,
sometimes it is normal. मग कधी कधी तेवढं ते ठीक आहे, ते नॉर्मल आहे. But don't stay in that gloomy condition for long. पण त्या उदासीन अशा वातावरणात, त्या उदासीनतेत मुक्काम ठोकू नका कायमचा. Don't be upset for long. आणि फार वेळ असं संतापलेलं, अपसेट, नाराज राहायचं नाही. Don't be angry for long. फार वेळ चिडलेलं सुद्धा राहायचं नाही बरं का, की राग आला, रागच आला आणि रागच असं फार वेळ रागावलेलं राहायचं नाही. Forgive and forget. क्षमा कर, विसरून जा. Just trust God to take care of everything. आणि देवावरती विश्वास ठेव, की देव बाकी सगळं बघून घेईल. क्षमा करा, विसरून जा आणि देवावरती विश्वास ठेवत जगा. Just as you cannot stay mad for long, जसं फार वेळ आपण असं वेड्यासारखं वागून नाही चालत. you cannot stay sad for long. तसं म्हणजे फार वेळ जसं आपण चिडून चालत नाही, तसं फार वेळ आपण संतापलेलं, नाराज राहून पण चालणार नाही. Because कारण it gives an opening to the devil to play havoc in your mind. या सगळ्यातनं काय होतं, सैतानासाठी आपल्या मनाचं दार उघडतं बेटा. आणि मग सैतान आपल्या मनामध्ये गोंधळ, धुमाकूळ घालायला येऊ शकतो. That gives an advantage for the devil because you have opened your mind. आणि त्यात सैतानाचा फायदा होतो, की आपण आपलं मन स्वतःच सैतानाला उघडं करून दिलंय आणि सैतानाला जणू आपण म्हणतोय की ये धुमाकूळ घाल आणि पार आता मला वेडीच करून सोड. And he can push his agenda further in your life. आणि सैतान हा कार्यक्रम तुझ्या जीवनामध्ये अगदी संपूर्ण जोम लावून करू शकतो बरं का, आपण जर त्याला आपलं मन असं उघडून दिलं तर. That will bring more serious problems. मग त्यातनं अजून गंभीर आपल्याला समस्या होतील ना. That's why Bible said म्हणून बायबल म्हणतं in John 10 verse 10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला आलाय. योहान 10:10 मी सारखं सांगतो. People feel depressed these days for even small आणि things. अलीकडचा काळ तर असा आलाय ना, की अगदी लहान लहान गोष्टींवरती माणसं नैराश्यात आणि डिप्रेशन मध्ये जातात. हो, For small things the wife wants to run away from home. अगदी लहान लहान गोष्टींवरती बायकोच्या मनात असं येतं की मी घर सोडून पळून जाणार आहे, मला आता इथे राहायचंच नाहीये, I want to die. मला मरायचंय. पण लहान लहान गोष्टींवरती एवढे मोठे गंभीर निर्णय घ्यायची ऍक्च्युअली गरज नाहीये. That is a silly thing. हे मूर्खासारखं वागणं आहे बेटा. कशाला, काय गरज आहे? Why does this happen? असं का होतं? Because कारण the mind is affected. मनावर परिणाम झालेत त्या व्यक्तीच्या. When mind is affected, आणि मानसिक परिणाम, मनावरती असे परिणाम झाले ना, even the wise people act like fools. की मग शहाणी माणसं पण मूर्खासारखी वागायला लागतात, कारण त्यांच्या मनावर परिणाम झालेत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 26 verse 3, यशाचा 26वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन, God will keep you in perfect peace if your mind is stayed on God and you trust on God. तुमचं मन जर देवावरती केंद्रित असेल आणि तुम्ही जर देवावरती विश्वास पक्का ठेवलेला असेल, तर तुमचं लक्ष अगदी एकाग्रतेनं लागेल. Look at Elijah. तुम्ही त्यामध्ये एलियाचं उदाहरण घ्या. He was quite okay, एलिया अगदी ठीक होता, but the day he received death sentence from the enemies, पण ज्या दिवशी त्याला शत्रूकडनं मृत्यूदंड आलाय हे कळलं, when that death threat came from Queen Jezebel, मृत्यूदंड आलाय म्हणजे मृत्यूची दहशत शत्रूकडनं जेव्हा त्याला आली. शत्रू कोण? तर ती इस्बेल राणी. आणि त्या इस्बेल राणीकडनं जेव्हा त्याला मृत्यूची दहशत आली की आता या बाईपायी मी मरतोच, he was afraid, मग तो घाबरला. lost his sleep. मग त्याची रात्रीची झोप उडाली. पहिलं घाबरला, दुसरं रात्रीची झोप गेली. See? असं होतं, हा क्रम आहे. Only God can help you. आणि ह्याच्यात फक्त देवच मदत करू शकतो बेटा. तुम्ही काही म्हणा. Bible says in Psalm 34 verses 17 and 18, स्तोत्र 34, 17 आणि 18 मध्ये बायबल आपल्याला सांगतं, स्तोत्र संहिता 34, 17 आणि 18, when the righteous cry for help, the Lord hears and delivers them out of all their troubles. नीतिमान माणूस जेव्हा मदतीसाठी ओरडतो तेव्हा देव त्याला मदत करून सगळ्यातनं सोडवतो. See, the Lord दिनाने आरोळी केली, यहोवाने ऐकली आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला तारले. the Lord is near to the broken-hearted and saves the crushed in spirit. आणि ज्यांचा आत्मा तुटलेला आहे, ज्यांचा आत्मा चुरडलेला आहे, ज्यांचं हृदय तुटलेलं आहे, अशा लोकांच्या जवळ आहे देव. See, discouragement is a very clever spirit. तर नाराजी हा एक हुशार आत्मा आहे. Sometimes you are running well and suddenly if you go slow down, sometimes you feel depressed. कधी कधी तुमची जीवनाची शर्यत अगदी ठीकठाक चाललेली असते, पण अकस्मात जर तुमचा वेग मंदावला तर तुम्ही नाराज होता. Yes. There are mood changes and swings. आणि मूड स्विंग्स जे म्हणतात ना, माणसाचे मूड सारखे बदलत राहतात. मूड स्विंग्स सुद्धा त्याला म्हणतात. ते जे काय होतं ना, Sometimes these symptoms can last for weeks and months and even years. आणि कधी कधी लक्षणं आठवडाभर, नाहीतर महिनाभर, नाहीतर वर्षानुवर्ष पण ही लक्षणं कधी कधी कायम राहतात एखाद्या माणसात. And sometimes you hear one of the spouses saying, no,
this person is always like this. आणि मग कधी कधी नवरा बायको मधून कोणीतरी एक आपल्याला सांगतं की नाही हे असेच आहेत, त्यांचं असंच आहे, And so I've accepted it. आणि मी आता हे स्वीकारलेलं आहे आणि त्यानिशीच मी जगत आहे आता. Like one husband told me, जसं एक नवरा मला म्हणाला, my wife is like this. माझी बायको अशीच आहे, She never laughs. कधीच हसत नाही. That is depression. ते डिप्रेशन आहे बेटा, ते नैराश्य आहे. Sometimes people get up early in the morning and say, I want to stay depressed. कधी कधी माणसं सकाळी सकाळी लवकर उठतात आणि म्हणतात की मला डिप्रेशन मध्येच राहायचंय, मला नैराश्यातच राहायचंय, That is what their head is saying. आणि त्यांचं डोकं त्यांना असं सांगत असतं. They fear to laugh. त्यांना भीती वाटते, हसायची सुद्धा त्यांना भीती वाटते. Some say if I laugh too much, then something will happen that will make me cry too much. काहींना असं वाटतं मी खूप हसले तर मला खूप रडावं पण लागेल. You need God every day of your life. तुम्हाला ना देवाची आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला गरज आहे. Bible says God touched Elijah बायबल म्हणतं एलियाला देवाने स्पर्श केला and he was strengthened. आणि एलियाला त्यातनं शक्ती मिळाली And he lived after that for many years in the strength of the Lord. आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष तो देवाच्या शक्तीवर जगला. जो पठ्ठा म्हणत होता की मी असा घाबरलोय की मला आता मरायचंच आहे, देवाच्या एका स्पर्शाने हा पठ्ठा अनेक वर्ष पुढे जगला. Amen. सेवक होता हा देवाचा. I'm telling you, it is only God who has kept me from depression. मी सांगतो ना, देवानेच मला सुद्धा या डिप्रेशन पासन, या नैराश्यापासनं लांब ठेवलंय बरं का. Because this world is a depressing world. कारण हे जगच असं नैराश्य देणारं आणि डिप्रेशन देणारं जग झालेलं आहे. Some people will depress you. काही लोक तुम्हाला नैराश्य देतील, Some cases will depress you. काही प्रकरण तुम्हाला नैराश्य Some देतील, situations will depress you. काही घटना आणि परिस्थिती तुम्हाला नैराश्य देतील की हे काय आहे. Some depressing words from your own spouses will depress you. कधी कधी तुमच्या स्वतःच्या नवऱ्याच्या किंवा बायकोच्या मुखातनं काही नैराश्य देणारे शब्द तुमच्या कानावर येतील. But how long will you stay depressed? पण मग किती वेळ तुम्ही असंच नैराश्यात आणि डिप्रेशन मध्ये राहणार आहात. You have a choice. आपल्याकडे निवड आहे ना. Either you can stay depressed the whole day or you can just stop being depressed after a minute. एक तर संपूर्ण दिवसभर तुम्ही असं डिप्रेशन मध्ये राहा, नाहीतर एका मिनिटामध्ये तुम्ही Yes. ठरवा की नाही मला ह्यात राहायचंच नाहीये, मी बाहेर पडते, येशू माझ्या बरोबर आहे. You can come out of depression in a minute. तुम्ही नैराश्यातनं डिप्रेशन मधनं एका मिनिटात बाहेर पडू शकता खरं म्हटलं तर. If you know who God is. जर तुम्हाला माहिती असेल देव कोण आहे तर. Say. पहिली गोष्ट नेहमीच पहिली. Bible says बायबल म्हणतं in Psalm 55 verse 22. स्तोत्र 55 आणि त्यातलं 22वं वचन. Cast your burden upon the Lord and he will sustain you. स्तोत्र 55 आणि त्यातलं 22वं वचन आपल्याला असं सांगत आहे, तू आपला भार यहोवावर टाक म्हणजे तो तुला आधार देईल. So what lays on your heart tonight that is a burden? मग आज रात्री असं काय ओझं आहे तुझ्या हृदयावरती, सांग मला. Tell it to the Lord. प्रभूला सांग. Pour it before the Lord. प्रभू समोर सगळं ओतून टाक. तुझ्या हृदयावरती जे काय ओझं आलेलं आहे ना. That's what Hannah did. हन्नेनं काय केलं? हन्नेनं तेच केलं. Peninnah was torturing her every पन्नीना day. तिची सवत होती आणि ती पन्नीना तिचा रोज छळ करायची. She didn't even complain it to her husband. हन्नेने तर आपल्या नवऱ्याला सुद्धा त्याविषयीची तक्रार केली नाही की अहो बघा ना ती कशी वागते माझ्याशी. She went to the Lord, नाही, ती थेट प्रभूकडे गेली poured it all before God. आणि हन्नेनी सगळं प्रभू समोर ओतून टाकलं की दे बाप्पा असं असं आहे, तूच बघ. And that is how you have to come out of depression. आणि अशा पद्धतीनं खरं म्हटलं तर तुम्ही नैराश्यातनं बाहेर पडायचं असतं की जे आहे नाही ते सगळं प्रभूला सांगायचं. प्रभू काळजी You घेऊ. have to control your emotions. तुम्ही ना पहिलं तर तुमच्या भावना जरा नियंत्रणाखाली ठेवायला शिका. भावना मोकाट नका सोडू देऊ. Depression works through your emotions. कारण हे डिप्रेशन आहे ना ते भावनांमधनं खेळ Yes. खेळतं बेटा. असं एवढं भाऊक व्हायची गरज नाहीये. Depression is related to emotions. कारण की या डिप्रेशनचा थेट संबंध भावनांशी आहे. आपण फार भाऊक होतो. नका होऊ एवढे भाऊक, काही होत नाही. The number one enemy of yours is emotions. तुमचा नंबर 1 चा शत्रू म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावना. Because we tend to be led by how we feel. कारण की आपण ना आपल्याला काय वाटतंय त्या पद्धतीनं पुढे कार्य करायला जातो की नाही मला असं वाटलं म्हणून मी असं केलं. I felt very bad. मला फार वाईट वाटलं. He said that, so I felt very ते असं bad. असं बोलले मग मला फार वाईट वाटलं. But you can also feel very good also. पण तुम्हाला चांगलंही वाटू शकतं ना हो. ते वाईट कशाला वाटलं? Because Bible says, कारण बायबल म्हणतं, in fact, Jesus said, उलट पक्षी येशूच म्हणाले, if you are persecuted, तुमचा जर छळ झाला rejoice. तर आनंद करा, असं येशू म्हटले.
आपण रडत बसतो, मला छळतात, मला छळतात. That means your emotions can change. याचा अर्थ तुमच्या भावना बदलू शकतात. Because persecution actually should give you depression. कारण छळ जर तुझा झाला तर त्या छान बंद खरं म्हटलं तर तुला डिप्रेशनच आलं पाहिजे. But Jesus said, पण येशू बोलले rejoice. आनंद कर. That छळ झाला means तर you can आनंद कर. switch over. म्हणजे आपण हे बदलू शकतो. You can have control over your emotions. आपण आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवू शकतो की नाही म्हणजे नाही, मी ठरवलंय, मला प्रभू मदत करत आहे, मी नाराज होणार नाही. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, your feelings are very fickle. तुमच्या भावना ना अशा फार नाजूक असतात. म्हणजे. Because our feelings can change from day to day. आणि मी काय म्हणते, भावना आपल्या फार नाजूक असतात कारण की आपल्या भावना रोज बदलतात ना. आज इथे तर उद्या तिथे, आज असं वाटतंय उद्या तसं वाटतंय. And it is those feelings that influence our thoughts. आणि त्या भावना आपल्या विचारधारेवरती छाप पाडतात. विचार करायची आपली जी कुवत आहे ना, त्याच्यावर या भावना छाप पाडतात. So we shouldn't follow every thought that comes in our mind. तर आपल्या डोक्यात एक तर जो प्रत्येक विचार येतो त्या विचारामागे चालायची काही गरज नाही. Because our thoughts and our minds should never dictate our life. कारण की आपल्या मनानं आणि आपल्या विचारांनी कधीही आपल्या जीवनावर हुकुमशाही करता कामा नये. It should never dictate to us what is truth. आपलं मन आणि आपले विचार ह्यांनी आपल्याला हुकुमशाही करून सांगायची गरज नाहीये की खरं काय आणि खोटं काय. Say, what the Bible says, I will believe. बायबल मला सांगेल खरं काय खोटं काय, आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. माझ्या मनाने माझ्या विचारांनी मला सांगू नये. I will not feel depressed. मी नाही नैराश्यात जाणार And you will not be depressed. आणि तुम्ही नाही नैराश्यात जाणार. मग See, we move according to the system of this world. पण काय होतं, ज्या जगात आपण राहतो त्या जगाच्या सगळ्या सिस्टम मध्ये आपण इतके गुंतून मग जगात राहतोय तसंच राहायला लागतो. Rejoice in the Lord always. असं नको, एक तर प्रभूत नेहमी आनंदी राहा That's what the Bible says. असं बायबल म्हणतं. Let the weak say, I am strong. अशक्तांनी म्हणा मी शक्तिमान आहे, Let the poor say, I am rich. म्हणा गरिबांनी मी धनवान आहे. Destroy all these powers that are working in your minds in Jesus' name. येशूच्या नावामध्ये या ज्या सगळ्या शक्त्या तुमच्या मनात काम करतात त्यांना बांधून हाकलून लावा. Praise God. देवाला धन्यवाद. And that's how Elijah came out of all depression. अशा रीतीनं हा एलिया सगळ्या डिप्रेशन मधनं बाहेर आला. No man helped him कुठल्या माणसाने त्याला मदत केली नाही का, कुठल्या मानसिक तज्ञांनी मदत केली नाही. because he was in the desert. कारण तो रानात होता. रानात कोण येणार आहे त्याला मदत करायला. No man was there next to him. एकही माणूस त्याच्या आसपास नव्हता की जो येऊन त्याला मदत करू शकेल. He was set free by God. मग देवाने त्याला मोकळं केलं त्या डिप्रेशन मधनं. Bible says in 1 Kings 19:8. एक राजे 19 अध्याय त्यातल्या 8व्या वचनात बायबल म्हणतं, After that he went in the strength of the Lord for 40 days. तेव्हा तो उठला आणि प्रभूच्या शक्तीवर, प्रभूच्या बळावर 40 दिवस 40 रात्र चालला. One touch of God is enough. बघा देवाचा एक स्पर्श कसा पुरेसा असतो. One word of God is enough for you. देवाचा एक शब्द सुद्धा आपल्याला पुरेसा असतो. One word of God. Today's बस. word will touch you. एक शब्द देवाचा आपल्याला पुरेसा असतो. आजचा शब्द देवाचा जो आहे तो तुम्हाला स्पर्श करेल. काय माहिती, Even now, if you are feeling depressed, आता सुद्धा तुम्ही माझे शब्द ऐकत असताना जर तुम्हाला डिप्रेशन किंवा नैराश्य वाटत असेल, till I finish my message, the last word, तर माझ्या उपदेशाचा शेवटचा शब्द आजचा संपेपर्यंत the heaviness of depression will go. ते हृदयावरचं ओझं तुझं जाऊन ते डिप्रेशन, ते नैराश्य जाईल. It will go in Jesus' name. जाईल येशूंच्या नावात It will go away. जाईल ते. Before you rise up तुम्ही after the word, आजचा उपदेश संपून तुम्ही उठायच्या अगोदर that heaviness will be lifted up. ते ओझं निघून जाईल. बघा तुमच्या छातीवर Praise God. Amen. देवाला धन्यवाद. It will go away. निघून जाईल ते. See? Because God will remove you out of every problem. कारण परमेश्वर ना तुम्हाला प्रत्येक समस्येतनं बाहेर काढेल. See? If you are in debts, if God removes you from debts, depression will go. तुम्ही समजा कर्जात आहात आणि त्या कर्जातून देवाने तुम्हाला काढलं तर तुमचं डिप्रेशन निघूनच जाणार. If you are sick समजा तुम्ही आजारी आहात and Jesus heals you, आणि येशूंनी तुम्हाला आरोग्य दिलं, why you will be depressed? मग कशाला तुम्ही नाराज किंवा नैराश्यात राहणार आहात. संपलं ना. He will give back everything that you have lost. जे काही तुझं गेलंय ते सगळं तुला प्रभू परत करेल. But you have to get back to the living पण God. त्याच्यासाठी तुला जिवंत देवाकडे परत यावं लागेल. For that you should know who the living God is. त्याच्यासाठी तुला कळलं पाहिजे जिवंत देव कोण आहे. Bible says, बायबल म्हणतं the living God made our first parents on this earth. जिवंत देव जो आहे त्याने या भूतलावर आपले प्रथम पालक निर्माण केले, म्हणजे मानव जातीतला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री. Their names were Adam and Eve. त्यांची नावं होती आदाम आणि हव्वा. They were bubbling with
life. ते असं जीवनाने ओतप्रोत भरलेले होते. But God said, पण देव त्यांना म्हणाला होता don't eat of the forbidden fruit. की मी नाही म्हटलंय ना ते फळ नाही खायचं. But the devil came and tempted them, पण मग सैतान आला, सैतानाने त्यांना मोहात टाकलं and they disobeyed God. आणि त्यांनी नाही तेच खाल्लं Sin आणि came देवाच्या into the आज्ञा world. मोडल्या. पापाचा प्रवेश या जगात तेव्हा झाला No peace, no joy today. आणि मग जी शांती गेली ती गेलीच, आनंद गेला तो गेला. आज बघा जगात एकही माणसाला ना धड शांती आहे ना धड आनंद आहे, Because the earth is depleting. कारण की संपूर्ण पृथ्वी अशी नाहीशी होत चालली. Everything is gone out of order. सगळं म्हणजे असं बेशिस्त झालेलं आहे. कुठल्या गोष्टीला या पृथ्वीवरती क्रमच राहिला नाही. कधीही कुठेही काहीही होतं. Man is trying to make the earth once again habitable. आणि माणूस परत प्रयत्न करतोय आता की नाही या पृथ्वीला आपण राहण्याजोगी परत बनवूया, आपण या निसर्गाला परत राहण्याजोगं बनवूया. But without God, it is impossible. पण देवाशिवाय अशक्य आहे. आपण काय या पृथ्वीला राहण्याजोगी बनवणार आहे? Before you were born, God made this earth. अरे तू जन्माला येण्या अगोदर देवाने निर्माण केली ही पृथ्वी. What you are going to develop? तू काय या पृथ्वीला आणि राहण्याजोगं जगण्याजोगं करणार आहेस? You trust in God. तू देवावर विश्वास ठेव. Do what you can. तुला जे जमतं ते तू कर. Finally, let God do तर everything. ते शेवटी देवाला बाकी सर्व करू दे. And that's why God sent Jesus on this earth. म्हणून तर देवाने येशूंना जगात पाठवलं. Jesus took the sins of the whole world. येशूने संपूर्ण जगाचं पाप घेतलं स्वतःवर Died on the cross of आणि Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. Rose on the third day. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले Promises everyone. आणि येशूंनी सगळ्यांना वचन दिलं I will never leave you. I will never की मी forsake you. तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधी टाकणार नाही. Once this truth enters you, आणि एकदा हे सत्य तुमच्यात असं गहन गेलं ना, maximum you'll be disappointed. You will never be depressed. मग जास्तीत जास्त तुम्हाला कधी कधी थोडं नाराज वाटेल, पण तुम्ही नैराश्यात किंवा डिप्रेशन मध्ये जाणारच नाही. Even if you enter into depression, you will come out of आणि it also. जरी समजा तुम्ही डिप्रेशन मध्ये किंवा नैराश्यात गेला तरी असे जाऊन लगेच परत बाहेर पडा. Refuse to doubt God. तुम्ही देवावरती शंका घेणं ना जरा आता नाकारा, सोडा. Because if you refuse to believe in God, there is no truth anywhere else. का आपण जर देवावरतीच विश्वास ठेवणं नाकारलं तर बाकी इतर तर कुठे सत्यच नाही, सत्य नाहीच येणार आहे. In the world, there is no truth. देवावरच विश्वास ठेवायचा तू नाकारायला लागला तर मग शेवटी विश्वास कुणावर ठेवणार आहेस? I कारण mean, सत्य तर in the कुठेच world, नाही. there is no truth. जगात सत्यच नाहीये कुठे, मग विश्वास ठेवणार आहेस कुणावर आणि कशावर? Because Jesus said, I am the truth. येशू म्हटले मी सत्य आहे. We like to hear everybody but God. पण आपल्याला सगळ्यांचं ऐकायला आवडतं, देवाचं नाही. 100 lies. 100 खोटं. God is the only truth. देव एकटाच सत्य आहे. खोटं खोऱ्याने असेल पण एकटा सत्य देव आहे. Refuse to waste your mind listening to all the false. तर सगळं खोटं ऐकण्यात मन वाया नका ना घालू. कशाला मन वाया घालवताय असं? If you involve your mind to all the false talks of the world, you तुम्ही will be जर तुमच्या depressed. मनाला या जगातल्या सगळ्या खोट्या गोष्टींमध्ये ऐकून ऐकून लावलं तर तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार आहात. कशाला Bible says, बायबल म्हणतं those who look to God, their faces are radiant, जे देवाकडे पाहतात त्यांचे चेहरे प्रकाशात नावून निघतात. त्यांची and तोंड their faces बघूनच कळतं. are never covered with shame. आणि त्यांची तोंड कधीही लज्जित होत नाही. One person told me, एक माणूस मला म्हणाला, Pastor, पास्टर I'm depressed, मी नैराश्यात आहे, मला डिप्रेशन आलंय. but I tried to hide it from people, that those who love me. पण ज्यांचं माझ्यावरती प्रेम आहे अशा लोकांपासून मी ते लपवायचा प्रयत्न करतो. Even though I don't want to be depressed, आणि जरी मला नैराश्यात राहायचं नाहीये how do I stop being depressed without anyone knowing that I am depressed? तरी आता मग कसं लोकांपासून लपवायचं की मी नैराश्यात आहे तरी त्यांना असं दिसावं की मी नैराश्यात नाहीये. That हे means- कसं करायचं? There are people who love to stay depressed, but others should not know that they are depressed. याचा अर्थ काही लोकांना नैराश्यात राहायला आवडतं आणि वर हे पण असतं की दुसऱ्यांना कळू नये मी नैराश्यात आहे, And so they laugh म्हणून ते हसत राहतात, and they smile. म्हणजे हसत राहतात. But it is that depression is eating them up. अरे पण ते नैराश्य, ते डिप्रेशन त्यांना आतून कुरतडतंय. You won't be able to hide it for long. असं नाही होत. ते डिप्रेशन किंवा नैराश्य आपण फार वेळ लोकांपासून लपवून नाही ठेवू शकत. ते दिसूनच येतं कधी ना कधी. Yes. लोकांना कळणारच आहे तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला असाल तर. आज नाही तर उद्या कळेल, पण कळेल जरूर It की is- डिप्रेशन में गया है. It is definitely going to affect your ability. आणि मग तुमची जी काही क्षमता आहे काम करायची म्हणा आणि कुठली म्हणा, It is त्याच्या going to- सगळ्यावरती परिणाम होणार. Affect your health. तुझ्या तब्येतीवरती त्याचा गैरपरिणाम Your होणार. focus. आजारपाजार सुरू होतील, रोगराई सुरू होईल, लक्ष लागणार नाही, असं अशांत वाटायला लागेल, मन लागणार नाही, झोप येणार Yeah. नाही.
Your family will know it. आणि तुझ्या परिवाराला मग कळूनच येईल की बापरे डिप्रेशन होऊ काय. Sometimes people don't know it कधी कधी लोकांना कळत नाही हे, because they don't know the difference between disappointment and कारण depression. काही लोकांना नाराजी आणि नैराश्यातला फरक माहित नसतो, त्यामुळे त्यांना कळतच नाही. Depression is a clinical disorder also. नैराश्याला कधी कधी एक मानसिक आजार असं सुद्धा म्हणतात. Depression is here in the mind. डिप्रेशन हे मनात येतं इथे, In the mind. म्हणून त्या डिप्रेशनला कधी कधी ह्याला मानसिक आजार झाला असंही म्हणतात. Your mind should change. तर मन बदललं पाहिजे तुझं. Romans 12:2, let your mind be renewed with the word of God. रोमकरास 12:2 तुमची मन देवाच्या शब्दाद्वारे बदला, नवीन करा. मानसिक संतुलन अशी हादरू नका देऊ. Some parents tell me my son ran away from home. काही आई वडील मला येऊन सांगतात माझा मुलगा घर सोडून पळून गेला. What is it? Depression. हे काय? हे काही नाही, हे डिप्रेशन आहे. Suddenly somebody commits suicide. अकस्मात कोणीतरी आत्महत्या केली. हे काय? Depression. नैराश्य. आणि काय? Some think that the rich don't commit suicide. काही लोकांना असं वाटतं उगीचच की नाही श्रीमंत लोक कधीच आत्महत्या करत नाहीत किंवा त्यांना डिप्रेशन येत नाही. There are many reasons for depression. नाही, पण डिप्रेशन मागे अनेक कारणं असतात आणि ते कुणालाही येऊ शकतं. Sometimes even for small things also a man will be depressed. कधी कधी एखाद्या लहानशा गोष्टीमुळेही एखादा माणूस नैराश्यात जाऊ शकतो. And there are other cases where the wife is being tortured by her husband, she is not depressed. आणि मग अशाही काही केस असू शकतात की जिथे त्या बायकोचा दिवस रात्र नवळा छळ करत आहे तरी पण ती डिप्रेशन मध्ये किंवा नैराश्यात गेलेली नाहीये, Because she trusts in God. कारण तिचा देवावर विश्वास आहे. हा देव आला ना चित्रात की फरक बरेच पडतात बर का. It's a choice. ही निवड आहे. You want to stay depressed all your life. तुला नैराश्यात राहायचंय, ठीक आहे, आयुष्यभर नैराश्यात राहा. If you want to stay out of depression in another 10 minutes, you can come out of आणि it. तुला In जर the name of नैराश्यातनं Jesus. बाहेर पडायचं असेल तर पुढच्या 10 मिनिटात तू नैराश्यातनं बाहेर पडू शकतो. निवड तुझी आहे. तू ठरव बुवा तुला काय करायचंय. Many are living on antidepressal pill. बरेच लोक डिप्रेशन आल्यामुळे त्याच्या गोळ्या खात, औषधं खात जगतायत. Yes, they are surviving on drugs. त्या गोळ्यांवर, त्या औषधांवर जगतायत ते. Kick that spirit of depression out of your life in नको. Jesus' तो name. डिप्रेशनचा, तो नैराश्याचा आत्मा आज येशूच्या नावात स्वतःच्या जीवनातनं हकलून लावा. काढून नाही, हकलून लावा. Sometimes it is ego, sometimes it is pride also that makes you to feel depressed all the कधी time. कधी अहमपणा आडवा येतो, कधी कधी माणसातला गर्व माणसाला नैराश्यात नेतो. बरंच काय असतं बेटा. Don't allow the devil to make you depressed all those times. नका ना सैतानाला परवानगी देऊ तुम्हाला अशा सगळ्या प्रसंगांमध्ये नैराश्यात घेऊन जायची. And many times आणि बऱ्याच वेळेला people spend lot of time just sitting down to mourn and into self sympathy. माणसं ना बराच वेळ असं एकटंच बसून स्वतःवरती दया करत, स्वतःवर कीव करत, बिचारा मी करत बसतात. Never lock yourself in the room and sit down and ponder over it. असं एवढं स्वतःला खोलीमध्ये लॉक करून बसून डोक्याला हात मारून बिचारा मी, माझं असं कसं झालं, स्वतःवर कीव करत फार वेळ बसू नका. Why my husband said like that? माझा नवरा मला असं कसं बोलला, तर बोलला मी तरी कुठे जाशीची कधीच राणी. नाही बोललं. असं कसं चांगलं बोलतच नाही. आधी चांगलं बोलायचं, आता बोलत नाही. छोड ना भाई. And the devil will feed more thoughts. आणि मग सैतान अजून विचार डोक्यात घाले, बघितलं तुझा नवरा तुझ्यावर प्रेमच करत नाही, तू एवढं करते, तू इतकं काय करते फार तू अगदी तुझा जीव पणाला लावला तरी त्याला किंमत नाही. पण नाही तर नाही, माझ्या देवाला माझी And then the किंमत. devil says, मग सैतान बोलतो आता काय बसली तू, हा जा आता पळून जा, हो. कमिट सुसाइड. जीव दे. त्यात आणि कुठे रॉकेल दिसलं तर अजून वाईट. The devil is there to ruin your life. तसं सैतान ना तुमच्या जीवनाचा नाश करायला टपूनच The बसलाय devil बेटा. wants to ruin your marriage. सैतानाला तुझ्या विवाहाचा नाश करायचा He आहे. cannot see your happiness. सैतानाला तुझा आनंद बघवत नाही. Satan cannot see your money. सैतानाला तुझा पैसा पाहत The नाही. most jealous person on this earth is या Satan. भूतलावरचा सगळ्यात ईर्ष्यावान आणि जळणारा व्यक्ती आहे सैतान. If only God can open some of your eyes, फक्त जर देवाला तुमच्यातल्या काहींचे डोळे उघडता आले ना, I promise you, तर मी वचन देतो तुम्हाला, instead of sitting down to be crying, you'll be jumping up and down and saying, Praise the Lord. असं रडत बसायच्या ऐवजी तुम्ही उड्या मारून देवाला धन्यवाद देत राहाल सारखे की प्रभू तू माझ्या बरोबर आहेस, मला तर काही भीतीच नाही. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 32:27. इर्मया 32वा अध्याय आणि त्यातलं 27व वचन. See, the hopeless cases will have hope if you read this. बघा, तुम्ही जर हे वचन वाचलं ना जे मी देतोय,
तर जे अगदी निराश झालेले आहेत ना त्यांना त्यातनं आशा येईल. इर्मया 32:27. On top right, how to come out of depression verse. आणि त्या पानावरती वर तुम्ही लिहा की नैराश्यातनं कसे बाहेर पडायचे याच्याशी निगडीत वचन. इर्मया 32:27 त्या पानावर लिहा. Behold, I am the God of all flesh. Is there anything too hard for me? पहा, मी यहोवा सर्व मानवांचा देव आहे. मला असाध्य असे काही आहे का? Yes, mark it with red and write on top. अगदी लाल मार्कर लावा त्याच्यावरती How आणि to come out of depression. त्या पानावर लिहून ठेवा की डिप्रेशन मधून बाहेर पडायचा मार्ग. इर्मया 32:27. The cause of your depression is not beyond God's power. तुमच्या डिप्रेशनचं कारण काही असो, तुम्हाला नैराश्य जे आलंय त्याच्या मागचं कारण काही जरी असलं तरी देवाच्या हातापलीकडे काही नाहीये बेटा. देव काही करू शकतो. God will visit you and put laughter in your mouth in Jesus' name. देव परत तुला भेटायला येईल आणि तुझ्या मुखावरती येशूंच्या नावात हास्य टाकून जाईल Praise God. की हसत जग. In Luke 18:27, लूक 18:27 Jesus said, येशू बोलले, the things which are impossible with men are possible with God. ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत असे येशू म्हणाले. Bible says in Mark 5:45, मार्कचा 5वा अध्याय 45व वचन there बायबल was म्हणतं, this lady who was having breathing trouble for many years. एक रक्तस्रावी बाई होती. अनेक वर्षांपासून तिच्या अंगावरनं रक्त जायचं. A very depressed woman. मग ती फार नैराश्यात गेली. And that morning when she set out of home, एके दिवशी सकाळी जेव्हा ती घरातनं बाहेर पडली ना she was very depressed. फारच डिप्रेशन मध्ये होती ती. Why? का? Because she had been to many doctors, nobody could heal her. कारण त्या काळातल्या अनेक डॉक्टरांकडे ती गेली पण कोणीच तिला बरं करू शकलं नाही. Every Bleeding तर चालूच आहे. doctor said, you just give me this fees, I will heal you. प्रत्येक डॉक्टर एवढंच म्हटले की एवढे एवढे पैसे भरा मी तुला बरं करतो. No doctor says, if you are not healed, I will return back the आणि money. एकही डॉक्टर असं तर म्हणत नाहीत ना की तुम्ही पैसे भरा मी तुम्हाला बरं करीन आणि तुम्ही जर बरे नाही झालात तर मी तुमचे तुम्हाला पैसे परत देईन असं तो कोणीच डॉक्टर बोलत नाही. Nobody says. कोण कशाला पैसे परत देते. And that's why म्हणून she lost all her money. तिचे सगळे पैसे संपले डॉक्टरांवरती. And that morning, त्या सकाळी somebody told her, try Jesus. कोणीतरी तिला म्हटलं, बाई जरा येशूंकडे जाऊन बघ ना. Because he neither takes money nor does he send you home empty. कारण येशू ना पैसे पण घेत नाहीत आणि आपल्याला रिकाम्या पदराने लावून पण देत नाहीत. तर तू एक प्रयत्न जरा येशूंचा करून बघ काय जातंय. So that morning she set out मग त्या सकाळी ती पडली बाहेर. and she saw Jesus. तिला समोर येशू दिसले But lots of crowd were there with पण मग him. लोकांची खूप गर्दी होती येशूंच्या मागे. She said, I will touch the hem of his garment तरी ती म्हटली नाही मी येशूंच्या झग्याच्या काठाला हात लावीन and I shall be healed. आणि मी बरी होईन. And that's what happened. तसंच झालं. She touched the hem of the garment of Jesus. गेली ती रेटारेट करत आणि तिने जाऊन येशूंच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला She was healed. आणि झाली ना बरी बाई. Jesus said, go, daughter, your faith has येशू healed you. पण तिला म्हणाले जा मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. See, she saw the possibility in Jesus where she didn't see it in the doctors. म्हणजे डॉक्टरांमध्ये जी शक्यता तिला दिसली नाही ती शक्यता तिला येशूमध्ये दिसली की येशू माझ्यासाठी हे करू शकतील. See, she said, I will not live depressed anymore. ती म्हणली मी नाही असं नैराश्यात किंवा डिप्रेशन मध्ये आता ह्याच्या पुढे जगणार. I don't want to live on charity anymore. मला असं लोकांच्या दान धर्मावर जगायचं नाहीये. This is not the kind of life I want to live. असल्या पद्धतीचं जीवन मला जगायचं नाही. I have to try an alternate method. मला आता दुसरा काहीतरी पर्याय शोधावा लागेल असं ती म्हणाली. आणि Sometimes त्यामध्ये ती येशूंकडे आली. people are dragging in their old things, old mind, old ways. पण कधी कधी माणसं काय करतात स्वतःचीच रीत स्वतःच ते जुनं सगळं रटाळ त्याच्यातनं बाहेर जायला मागत नाही. तो I asked one person, मी एका व्यक्तीला विचारलं for how long you are taking this pill? किती दिवसांपासून ह्या गोळ्या खाताय. He said, 15 years. 15 वर्ष. मी दिवस विचारले त्यांनी वर्ष सांगितली. Depression. 15 वर्षांपासून गोळ्या खातो म्हणतो मी डिप्रेशनच्या. I said, how long you will take? म्हटलं किती वर्ष अजून पुढे खाणार आहेस. Doctor said, all your life. डॉक्टर म्हटले उरलेलं संपूर्ण आयुष्य मला या गोळ्या खायला लागणार आहेत. See, they डिप्रेशन जायला खातोय का यायला. have made up their minds. त्यांनी मन पक्की केलेली असतात की नाही हमको अभी ऐसे ही जिंदा रहना है और ऐसे ही होएगा. See, कशाला. amen. It's all in your choice. सगळं तुझ्या निवडीवर आहे. निवड. It's all in the power of God. सगळं देवाच्या सामर्थ्यात आहे आणि तो देव आपल्याकडे आहे. It's all in the belief of God. सगळा देवावरचा विश्वास. It's all in the knowledge that you know who Jesus is for you. सगळं देवाच्या ज्ञानात की येशू कोण आहे तुझ्यासाठी हे ज्ञान तुझ्या डोक्यात झालं ना तर बस. It's all in that knowledge. सगळं त्या ज्ञानामध्ये आहे. तो प्रकाश जो आहे ना तो पडला पाहिजे डोक्यात. And once you know आणि एकदा तुला कळलं ना Jesus is there, की येशू आहेत माझ्या बरोबर your depression will go.
संपलं, तुझं नैराश्य जाईल. No depression can stay long. आणि कुठलंच नैराश्य मग तुझ्यामध्ये फार वेळ राहणार नाही. No matter what you're going मग through. तिकडे कुठलीही परिस्थिती असू दे ज्यातनं तू जातीये. I mean, just imagine म्हणजे केवळ कल्पना करा, if depression can drive out all the troubles in your life, समजा नैराश्यानं तुमच्या जीवनातले सगळे त्रास निघून जात असतील, then I would suggest तर मी सल्ला देईन everyone should get की depressed. सगळ्यांनी डिप्रेशन मध्ये जा, कारण डिप्रेशन मध्ये गेल्यावर माणसाचे त्रास जातात असं मी म्हणेन. But when you know पण जेव्हा तुम्हाला माहितीये depression is not the answer for your trouble, डिप्रेशन मध्ये जाऊन काही माझ्या समस्या आणि त्रास जात नाहीयेत, it's useless. तर मग ते निरुपयोगी आहे ना. कशाला त्या डिप्रेशन मध्ये राहायचं? And when you know depression, instead of giving you profit, gives you only आणि losses, तुला जेव्हा माहितीये की हे डिप्रेशन, हे नैराश्य तुझा फायदा करून द्यायच्या ऐवजी तुझं नुकसानच करत आहे, it's better to just shun it off. तर मग ते डिप्रेशन तुम्ही बंद करा ना, ते हकलून लावा ना. Yes, there is कशाला? sometimes you get fear, sometimes you are afraid, sometimes you अर्थातच have कधी pain. कधी Yeah. कधी कधी थोडीफार भीती वाटते, कधी कधी थोड्याफार वेदना येतात. These are emotions that God has put in us. या भावना देवानेच आपल्यामध्ये टाकल्या आहेत. कधी कधी थोडंफार हे होतं, थोडंफार पर्यंत ठीक आहे, Don't drag it. पण ते खेचायची गरज नाही. त्याला लिमिट पलीकडे जाऊ नका देऊ. Just say, Lord, फक्त म्हणायचं, प्रभू these things are troubling my mind. ह्या गोष्टी अलीकडे माझ्या मनाला त्रास देतात, I cast all my cares आणि हा upon you. त्रास काही मी स्वतःवर घेणार नाही. मी हे सगळं तुझ्या पायाशी टाकतोय. I'm not going to be worried. मी नाही काळजी करणार, Whether I get it or मग not, मला मिळो न मिळो, I'm just trusting. मी फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवत जगणार आहे. You do it तू कर, in your own time, तुझ्या वेळेत कर, in your own way. तुझ्या रीतीनं कर, But please take care of it. पण प्लीज मला सांभाळ. Finished. संपलं. God will prove himself faithful to you. डोकं चालवायचीच गरज नाहीये. देव सिद्ध करून दाखवेल की मी विश्वासू आहे. But for that, पण परत आला हा पण, त्याच्यासाठी you have to give your heart to Jesus. तुझं हृदय तुला येशूला द्यावं लागेल. Then it will work. मग हे सगळं काम होतं, त्याच्याशिवाय नाही होत. It's like, only thinking of America, what I will do, what I will wear, I will visit and all. You have to first get a visa. नाही तर मग असं होईल ना, तुम्ही फक्त अमेरिकेचा विचार करताय की मी अमेरिकेत जाऊन काय करणार, असं करणार, तसं करणार. अरे पण पहिले विजा घ्यायला लागतो, See? मग जाता येतं. I want विजा to तो go लय पहिले. abroad, I want to do this, but have you got a नाही मला passport? फॉरेनला जायचं, नाही मला फॉरेनला जायचं. फॉरेनला जायला पहिले पासपोर्ट करायला लागतात. First enter into the kingdom of God. पहिलं तसंच देवाच्या राज्यात तर प्रवेश करा ना. पहिला First be born again. पहिलं नवीन जन्म घ्या. Trust in Jesus. देवा येशूंवर विश्वास ठेवा. Give your heart to Jesus. आपलं हृदय येशूंना द्या. Then the kingdom of God will be opened मग for you. देवाचं राज्य तुमच्यासाठी उघडं होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Let's all look to God now. सगळ्यांनी आपण यावेळेला प्रभूकडे बघूया. Let us seek his face. प्रभूचं मुख शोधूयात. If you have not yet given your heart to Jesus, अजूनपर्यंत तुमचं हृदय जर तुम्ही येशूंना दिलं नसेल, now is the time. तर आत्ताची वेळ आहे. Open your heart to Jesus आपलं हृदय येशूंसाठी उघडा and cry out to him. आणि रडून त्यांचा धावा करा. Only he can help you. फक्त देवच आपल्याला सहाय्य करू शकतो, हे आपल्याला आता कळलेलं आहे. All disappointment is not depression. सगळी नाराजी नैराश्य नाहीये, But in every depression there is disappointment. पण सगळ्या नैराश्यात नाराजी असते. त्यात Don't- तिथून सुरुवात होते. Allow disappointment to stay long. तसं नाराजीला स्वतःत फार वेळ राहू देऊ नका. Look to Jesus. येशूंकडे पहा. Say, Lord, म्हणा, प्रभू Jesus, येशू, I'm coming before you. मी तुझ्या समोर येत आहे. Lord, प्रभू, I'm in a miserable condition. माझी अवस्था वाईट आहे. The devil is attacking my सैतान mind. माझ्या मनावर हल्ला करत The आहे. devil is asking me to run away सैतान from मला all पळून these जायचा things. सल्ला देत आहे या सगळ्या गोष्टींना सोडून. I felt like Elijah to run away from all things. एलियासारखं मला वाटायला लागलं की सगळं सोडून मी पळून जावं. But Lord, पण प्रभू, I will not. मी नाही पळून जाणार. Because, कारण Jesus, you are with me. येशू तू माझ्या बरोबर आहेस. So I give my heart to you. माझं हृदय मी तुला देत आहे. Come into my heart माझ्या हृदयामध्ये या येशू. and change my life माझं हृदय, माझं जीवन बदला येशू. and bless me. मला आशीर्वाद द्या येशू. Touch me. मला स्पर्श करा. Remove that depression. ते डिप्रेशन माझ्यातनं काढून See, टाका. that depression is going बघा away आता now. ते डिप्रेशन तुमच्यातनं जात आहे. Every spirit of depression, तो सगळा डिप्रेशनचा, नैराश्याचा आत्मा I command you in the name of Jesus. मी आज्ञा करतो येशूच्या नावात तुला. Leave the people in Jesus' name. सोड लोकांना येशूच्या नावात. Leave their minds in Jesus' name. सोड त्यांची मन येशूच्या नावात. Every thoughts of running away or suicide or every other bad
feelings. सगळ्या वाईट भावना, आत्महत्या करायचे विचार, घर सोडून पळून जायचे विचार, I command these evil feelings to leave my people in या Jesus' name. सगळ्या वाईट भावनांना येशूच्या नावात तू माझ्या लोकांना सोडून जा अशी मी आज्ञा करतो. Fill them, Lord. प्रभू त्यांना भर, Touch them, Lord. त्यांना स्पर्श कर प्रभू, Heal them, Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू, Deliver them, त्यांना Lord. सुटका दे प्रभू. Whatever pain they are going through, ज्या कुठल्या वेदनेतून ते जात आहेत, heal them in Jesus' ते name. आरोग्य दे त्यांना येशूच्या नावात. Now Jesus is touching you. आता येशू तुम्हाला स्पर्श करताय, He is healing you. येशू तुम्हाला आरोग्य He देत is delivering you. येशू तुम्हाला सुटका देत आहेत. I command the devil to leave the people in Jesus' name. सैतानाला मी आज्ञा करतो, लोकांना येशूच्या नावामध्ये सोड. Let them be blessed. लोक आशीर्वादित होऊ देत. Those who need a job, give them a job. देव बाप्पा, ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी दे. Lord, those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Let there be unity in the family. लोकांच्या परिवारात एकी असू दे. Let people come out of debts. माणसं कर्जातनं बाहेर पडू दे. Those who need money, Lord, give them money, ज्यांना Lord. पैशाची गरज आहे त्यांना तू पैसा दे दे Every बाप्पा. strife in the home, let it be ceased in Jesus' name. घरातले सगळे वादी वाद येशूच्या नावात संपू देत Let there be peace and joy at home. आणि घरामध्ये शांती व आनंद असू दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Don't stay depressed. असं नैराश्यात राहू नका. Jesus will touch you. येशू तुम्हाला स्पर्श करतील. Otherwise, नाहीतर the devil will take hold of your mind. सैतान ताबा घेईल तुमच्या मनाचा. Nothing is gone way beyond God's hand. आपल्या देवाच्या हातापलीकडे काही गेलेलं नाहीये. आपण सुरक्षित आहोत. All your problems are like molehills before God. तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या समस्या देवासमोर अगदी लहान असं एखादी टेकडी लहानशी. I mean, it may be a mountainous problem for you, but for God it is a molehill. तुला डोंगरा एवढी वाटत असेल ती समस्या, पण देवाला ती अगदी छोट्या टेकडी सारखी आहे. So just cast your burden upon Him तर आपल्या सगळ्या ओझ्यांना प्रभूपाशी सोडून टाका and live happily. आणि आनंदाने जगा. To live happy is a choice. आनंदाने जगणं ही ज्याची त्याची निवड असते. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो and see you once again आणि परत आपली भेट होईलच on Sunday, that is tomorrow. रविवारी उद्या. God bless you. देव आशीर्वादित करो तुम्हाला सगळ्यांना.